आई, हे झाड वाढत का नाही ग? अरे बाळा, ते बोन्साय आहे, त्याची वाढ होणार नाही. बोन्साय? बोन्साय म्हणजे काय ग? बोन्साय म्हणजे ज्याची वाढ खुंटली आहे, जे कायम असंच राहणार आहे. आई, मग तो राजू बोन्साय आहे का ग? ह्या झाडासारखा? भेटला कधी देव तुला? पाठव त्याला माझ्याकडे. विचारायचं आहे त्याला, उत्तरच नसलेले कोडे. काय असा केला गुन्हा? का दिलास जन्म मला? शापित ठरवून देवा, काय मिळालं तुला? दिलंस असं शरीर अपंग, लाचारीनं भरलेलं. मदतीसाठी दुसऱ्यांवर पूर्णतः उरलेलं. दिलं नाहीस काही मला, तरी मानतो तुझे आभार. आशा भवन देऊन तू दिलास माझ्यासारख्यांना आधार. हा राजू आज 6 वर्षापासून संस्थेत आहे. इथं खूप आनंदातही आहे. पोलिसांनी राजूला इथं आणून सोडलं, पण राजूला अजूनही आठवतं त्याचं घर. राजू घराकडे घेऊन जाणाऱ्या बसची रोज वाट बघतो. कधी कधी रस्त्यावर येऊन तो बस अडवतो. राजूला हे माहित नाही की त्याच्या घरी कोणीही त्याची वाट बघत नाही. हा कचरा, लहानपण रस्त्यावरच्या कचऱ्यातच गेलेलं. न कळत्या वयापासून कचराच अंगा खांद्यावर वागवलेला. ससा, सशासारखा अवखळ, सतत गडबड करणारा. सुरुवातीला कपडेच अंगावर नको म्हणायचा. उदयला कळायला लागलं तेव्हापासून लोकांनी दिलं ते खायचा. रस्त्यावरच राहायचा. कधीतरी पोलिसांनीच उचलून आणलेलं. सगळ्यांच्या कथा वेगळ्या, पण व्यथा एकच. कुटुंबापासून, मायेपासून पारखे आणि पोरके झालेले मतिमंद. ही सगळी मुलं आज एका छताखाली एकत्र राहतात. साताऱ्यापासून 6 किलोमीटर अंतरावर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत परमप्रसाद चॅरिटेबल सोसायटी संचलित आशा भवन आज अनाथ आणि मतिमंद मुलांसाठी मायेचं घर म्हणून उभं आहे. शासनाची मदत आणि डोनेशन्सवर उभ्या असलेल्या या संस्थेत आज 51 मतिमंद मुले राहतात. 6 ते 18 या वयोगटातील ही सर्व मुले अनाथ आहे. कुणाला सोडून दिलेलं, तर कुणी रस्त्यावर भीक मागत सापडलेले. अशांसाठी ही संस्था 1986 साली स्थापन झाली. 2000 साली ती परमप्रसाद सोसायटीकडे सोपवण्यात आली. As an Indian citizen, we cannot live in the 21st century ignoring these kind of millions of people living. जागा, इमारत, मुलांसाठी लागणाऱ्या सुविधा व यांना कमी पडणारी सरकारी मदत, तुटपुंजे डोनेशन्स अशा अनेक अडथळ्यांवर मात करून आज आशा भवन उभं आहे. जेव्हा आपण आशा भवन मध्ये शिरतो तेव्हा आल्या आल्या जाणवते ती इथली स्वच्छता, हवेशीर आणि प्रशस्त जागा आणि मुलांना निसर्गाचं जास्तीत जास्त सानिध्य मिळवून देण्याचा प्रयत्न. जागा, इमारत, मुलांसाठी लागणाऱ्या सुविधा व यांना कमी पडणारी सरकारी मदत, तुटपुंजे डोनेशन्स अशा अनेक अडथळ्यांवर मात करून आज आशा भवन उभं आहे. जेव्हा आपण आशा भवन मध्ये शिरतो तेव्हा आल्या आल्या जाणवते ती इथली स्वच्छता, हवेशीर आणि प्रशस्त जागा आणि मुलांना
निसर्गाचं जास्तीत जास्त सानिध्य मिळवून देण्याचा प्रयत्न. जगानं त्यांचं माणूसपणच हिरावून घेतलं आणि उकिरड्यावर फेकून दिलं. जगणं म्हणजे कुत्र्यासारखं लाजिरवाणं नाही, कुत्र्यासारखं नाही. कुत्रा माणसाच्या कामाला येतो म्हणून माणूस त्याला भाकरीचा तुकडा तरी घालतो. ही तर कुठल्याच उपयोगाची नाही. म्हणून तर इथली काही जण आई वडील असूनही अनाथ आहेत. आई वडिलांना काय वाटतं, ह्याला आता पुढेही सोडून द्या. पोलिसांना रस्त्यावर घावली. मी रेल्वे स्टँडच्या इथे घावली होतो. एकदम लहान होतो, 5 वर्षात होतो. तेव्हा मी भाकरी आणि कांदा खात होतो आणि एक हातात तांब्या होत्या. त्यावेळेस मी भाकरी कांदा खाताना मला पोलिसांनी पकडलं. तेव्हा मी पोलिसाच्या हाताने चावलो आणि पळून गेलो परत. तेव्हा मला घर माहीत नव्हतं. त्यावेळेस पुन्हा परत 2 पोलीस आले. त्या पोलिसांनी मला पकडलं, मारलं नाही का मी 5 वर्षाचा होतो. मला त्या दुसऱ्या शाळेत टाकलं. मग पंढरपूरला पंढरपूरमधनं बसापेच्या मध्ये टाकलं. नंतर ह्यांच्या ताब्यात घाललो. ह्यांच्या ताब्यात आल्यानंतर तसंच 10 वर्षाचं झालो मी. 10 वर्षाच्या नंतर मग त्यावेळेस मी जास्त त्यांनी मला जास्त हे शिकवायचा प्रयत्न केला. मी तसंच शिकत पुढे गेलो. पण या निराशेच्या अंधारात आशा भवन सारख्या आशा आहेत, ज्यांना माणुसकीचा खरा अर्थ कळलाय, ज्यांनी ह्यांना खऱ्या अर्थानं माणूस बनवलंय. त्यांना नुसताच आधार दिला नाही तर त्यांचं बालपणही जपलंय. जे नियतीने हिरावलं ते तर आशा भवन देऊ शकत नाही, पण जितका आनंद देता येईल तेवढा देण्याचा ते वेळोवेळी नक्कीच प्रयत्न करतात. बाकीच्या सुविधांबरोबरच इथे विशेष लक्ष दिलं जातं ते त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांबाबतीत. इथे दाखल होणाऱ्या प्रत्येक मुलाची कथा आणि व्यथा वेगळी असते. नियतीने दिलेल्या चटक्यांनी या लहानग्यांची मने होरपळलेली असतात. शरीराची जखम चटकन भरते देखील, पण मनाच्या जखमा भरायला बराच काळ जावा लागतो. इथले फादर, सिस्टर्स आणि डॉक्टर आपल्या मायेच्या फुंकरीनेच या जखमा बऱ्या करतात. एक तर कॉमन प्रॉब्लेम त्याचा म्हणजे तो मेंटल रिटार्डेशन, बुद्ध्यांक कमी असणं किंवा मतिमंदपणा. या कारणासाठी ती आपण सोडली जातात. पण त्याच्यासोबत पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, कातडीचे आजार सर्व प्रकारचे, त्यानंतर त्यासोबत येणारे जनरल आजार म्हणजे ज्याला आपण जनरल विकनेस म्हणतो, जनरल डेबिलिटी म्हणतो, ॲनिमिया, हे सर्व प्रकारचे शारीरिक आजारांनी ज्याला कुपोषणाच्या द्वारे होणारे सगळे आजार, हे बहुतेक सगळे आजार या मुलांच्यामध्ये संस्थेमध्ये दाखल होण्यापूर्वी असतात. परंतु सुदैवाने संस्थेमध्ये मिळणारी औषधं, संस्थेमध्ये मिळणारी मेडिकल केअर, संस्थेमध्ये मिळणारं अन्न, सगळ्याच्याद्वारे या मुलांच्यामध्ये निदान शारीरिक तरी पूर्णपणे सुधारणा होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मतिमंदपणा हा काही बरा होणारा नाही आहे. परंतु मतिमंदपणाच्या द्वारे होणारे जे मानसिक आजार आहेत हे मात्र काही औषधांच्या द्वारे किंवा काही उपचारांच्या द्वारे बऱ्यापैकी आटोक्यात राहू शकतात. या मुलांना शिस्त लावणं, स्वच्छतेचे धडे शिकवणं फार अवघड. यातील कित्येक मुले तर अंगावर कपडेही ठेवत नसत. पण आज ही मुले स्वावलंबन शिकलीयत. स्वतःचं काम आज स्वतः करताना त्यांच्या चेहऱ्यावर खूप काही केल्याचं समाधान असतं. इथल्या समर्पित स्टाफमुळे आज मुले माणसात आली आहेत. या मुलांचा दिवस सुरू होतो पहाटे 5:30 वाजता. संस्थेत शारीरिक स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. त्यानंतर मुले सर्व आटपून 7:45 वाजता प्रार्थनेला जमतात. प्रार्थना केल्यावर मुलांना 8 वाजता
दूध आणि नाश्ता दिला जातो. साडेआठ ते 10:30 हा वेळ मुलांसाठी मोकळा ठेवला जातो. संगीताचा मनावर फार परिणाम होतो, म्हणून इथे संगीताला उपचार पद्धती म्हणून वापरतात. या वेळात मुले खेळतात, गाणी ऐकतात, अगदी नाचतात सुद्धा. त्यानंतर मुले शाळेत जातात. मतिमंद मुलांना शिकवणं म्हणजे इथल्या शिक्षकांचीच परीक्षा असते. यांच्या शारीरिक वयापेक्षा यांचं मानसिक वय कमी असतं, बुद्ध्यांक कमी असतो. प्रत्येकाची समजून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. आज शिकवलेलं मुलं उद्या विसरतात, तरीही इथले शिक्षक त्यांना मन लावून शिकवतात. सकाळी भाषा आणि गणित व दुपारच्या सेशनला सामान्य विज्ञान खेळ घेतले जातात. पहिल्यांदा मुलं आल्यानंतर लगेच आपण त्यांचा अभ्यासक्रम वगैरे आखणं असं होत नाही, कारण की पहिल्यांदा मुलं आल्यानंतर आपण त्याचं असेसमेंट केलं जाते, म्हणजे मूल्यमापन वगैरे म्हणतात ते केलं जातं. नंतर मुलाची लेवल काय आहे किंवा त्या मुलाला कितपत म्हणजे शारीरिक वगैरे अपंगत्व जर असेल तर तो मुलगा कसं म्हणजे त्याच्या दृष्टीने वेगळा मग अभ्यासक्रम केला जातो. आणि त्याला नीड्स कुठल्या म्हणजे कुठलं शिकवणं गरजेचं आहे ते लक्षात घेऊन त्या मुलाची लेवल किंवा त्याला कुठपर्यंत येत आहे त्याची बौद्धिक लेवल वगैरे हे सगळं लक्षात घेऊन त्याचं वय वगैरे लक्षात घेऊन मग आपण त्यानुसार अभ्यासक्रम आखावा लागतो आणि त्यानुसार मग त्याला शिकवायला लागतो. जर मोठा मुलगा असेल आणि जर त्याला बाबा जेवण वगैरे व्यवस्थित करता येत नसेल, कपडे वगैरे घालता येत नसेल, मोठा मुलगा म्हटल्यानंतर त्याला स्वावलंबनाची कौशल्य येणं आवश्यक आहे ना, त्यामुळे ते त्याला पहिल्यांदा गरजेचं आहे शिकवणं. त्या मुला कशी होती रे माझी आई, माहित आहे का तुला? सोमण्यापूर्वी एकदा तरी जवळ घेतलं होतं का मला? भरवला होता का तिने मलाही काऊचा घास? सांग ना तिला जाऊन, नाही देणार मी पुन्हा त्रास, नाही देणार मी पुन्हा त्रास. मोठी मुलं स्वच्छतेतही मदत करतात. दुपारच्या सेशनमध्ये मुले अभ्यासाबरोबरच व्यवसाय कौशल्यही शिकतात. अशा मुलांकडून कोणतंच काम होत नाही हा समज मुले इथे खोटा ठरवतात. इथल्या मुलांनी हिरवेगार भाजीचे मळे पिकवलेत, त्यामुळे हिरव्यागार ताज्या भाज्या रोज जेवणात मुलांना मिळतातच. पण त्याचबरोबर भाज्या इथेच पिकवून मुले खर्चाचा मोठा वाटाही उचलतात. शेतीबरोबरच मुलं इथे बागकामही करतात. बागेत उमललेली फुलं आणि देवाघरच्या बागेतली ही मुलं दोघंही तेवढीच निरागस वाटतात. शेतीबरोबरच
मुलांना इथे स्वयंरोजगार प्रशिक्षण दिलं जातं. मुलांचे शिवण, सुतारकाम, वेल्डिंग मधील कौशल्य थक्क करून सोडतं. ज्या मुलांचे हात कालपर्यंत कुणापुढेही पसरत, त्याच मुलांचे हात इथे कष्ट करताना, कौशल्य शिकताना बघितले की त्यामागचे फादर, सिस्टर्स आणि टीचर्सचे कष्ट जाणवतात आणि जाणवते त्यांची धडपड. मुळापासून उखडून फेकलेल्या रोपट्याला जगवण्याची, वाढवण्याची. भविष्याच्या दृष्टीने ही मुले आपल्या पायावर उभी राहावीत, हाच यामागचा उद्देश. कपडे शिवायचे काम, सुतारकाम. सूर हरवलेल्या या निरागस मुलांचं संपूर्ण जीवनच सुरेल करायचं या ध्येयाने भारलेल्या फादरनी या मुलांचा एक बँडही तयार केलाय. योग ही एक भारतीय संस्कृतीची महान देणगी. शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक व्याधीही दूर होऊ शकतात. आशा भवनमध्ये मुले रोज दुपारी 3:30 ते 4 या वेळात योगाभ्यास करतात. संध्याकाळी मुले 2 तास भरपूर खेळतात. हळूहळू रोपटं जोम धरू लागतं. फादर, सिस्टरच्या छायेत फुलू लागतं. पण ही बाग फुलवायला आशा भवनला अत्यंत अडचणीही झेलाव्या लागतात. केवळ आशा भवनची जबाबदारी नाही, त्यांच्या बरोबरीनच ती तुमची आणि आमचीही जबाबदारी आहे. या मुलांच्या अनेक गरजा आहेत. मिळणारी मदत अपुरी आहे. आपण प्रत्येकाने हातभार लावला तर आशा भवन सारख्या संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. ज्यांना आर्थिक मदत शक्य नाही ते आपला वेळ, आपली मायेची ऊब त्यांना देऊ शकतात. मायेसाठी आसुसलेली मुलं तुमच्याही नकळत तुमच्या मनात घर करून जातात. देवा, जवळ ये हळूच, सांगतो तुझ्या कानात. सुखी आहे मी इथं, हे आलं का ध्यानात? नाही आता खंत एकटा असण्याची,
मिळाली नवी आशा, सुंदर जीवन जगण्याची. पंखात आलं बळ, मिळालं नवं आकाश. क्षितिज आता दूर नाही, वाटतो हा विश्वास, वाटतो हा विश्वास.